मोठेगावकर याच्या अनधिकृत बांधकामाबद्दल आता जिल्हा प्रशासनानं नोटीस बजावलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे जे अनधिकृत बांधकाम आहे त्याची जी काही कागदपत्रांची पूर्तता आहे ती करण्यात यावी आणि त्यानंतरच त्यावर कारवाई करणं शक्य होईल। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नोटीसमध्ये हे मान्य केलेलं आहे की हे बांधकाम जे आहे मोठेगावकरचं ते अनधिकृत आहे। याची खोपेगावच्या ग्रामपंचायतीकडे नोंद नाही आहे। ही जर बांधकाम आपण लक्षात घेतलं तर लातूर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेलं हे बांधकाम आहे। मोठेगावकरला या ठिकाणी शैक्षणिक संकुल उभा करायचं होतं किंवा मेडिकल कॉलेजशी रिलेटेड जे काही शैक्षणिक कोर्स आहेत ते सुरू करायचे होते आणि त्यासाठी हे बांधकाम सुरू आहे। मात्र हे बांधकाम अनधिकृत यासाठी ठरते कारण याची परवानगी जी आहे किंवा बांधकाम परवानगी जी आहे ती घेण्यात आलेली नाही किंवा तशा पद्धतीनं जिल्हा प्रशासनाकडे कसलीही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनं मोठेगावकरला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की हे अनधिकृत बांधकाम जे आहे त्यावर कारवाई करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि ती कागदपत्र तातडीनं पूर्तता करण्यात यावीत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।